नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज बनवून दाखवणार आहे ब्रेड रोल. तर त्यासाठी मी 8 ते 9 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. तर ही सुरुवातीला आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे. तर आपल्याला यामध्ये हे तुकडे करून बारीक करून घ्यायचं आहे ब्रेड. मी अशा प्रकारे ब्रेड बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून. तर आता आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये हे काढून घ्यायचं आहे ब्रेड. इथं मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे बारीक करून घेतलेला ब्रेड. यामध्ये घालायचे आपल्याला 2 बॉईल केलेले बटाटे, एक मीडियम साईजचा कांदा बारीक करून घेतलेला, थोडीशी पत्तागोबी घेतलेली आहे मी बारीक करून, शिमला मिरची घेतलेली आहे थोडीशी मी बारीक करून, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत मी, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली ते घालायचे आपल्याला. त्यानंतर मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत आपल्याला. त्यानंतर 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा बेडगी लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. तुमच्या घरात जर शिल्लक ब्रेड राहिलेला असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा याचे ब्रेड रोल बनवू शकता. खूप छान लागतात आणि लहान मुलांना तर खूप आवडतात. तुम्ही हे ब्रेड रोल मुलांच्या टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. तर व्यवस्थित आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज पडणार नाही आहे. अशा प्रकारे आपला डो झालेला आहे. यामध्ये फक्त मी 1 चमचा पाणी घातलेलं आहे, जास्त पाण्याची गरज पडलेली नाही आपल्याला. तर आता याचे रोल बनवायचे आहेत आपल्याला. हाताला थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व रोल बनवून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे तळायला घ्यायचे आहेत. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला हाय हीटवर तेल गरम करून घ्यायचं आहे, नंतर मीडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला. तर आपल्याला एक एक करून हे रोल यामध्ये घालायचे आहेत. आता आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे. मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे आहेत. एक ते 1.5 मिनिट झालेला आहे. तर आता आपण पलटी करून घेऊया. टाकल्या आपल्याला याला हलवायचं नाही आहे. तर 1 ते 1.5 मिनिटांना आपल्याला हे व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे. आपल्याला एक क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. आपल्याला याला तळायला जास्त घाई करायची नाही. मीडियम गॅसवर 6 ते 7 मिनिट लागतात याला तळायला. व्यवस्थित आपले ब्रेड रोल तळलेले आहेत, असे क्रिस्पी झालेले आहेत आणि कलरसुद्धा गोल्डन आलेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. एका टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊया याला. बाकीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे राहिलेले तळून घ्यायचे आहेत. झटपट असे आपले ब्रेड रोल तयार झालेले आहेत. खायला खूप टेस्टी लागतात. लहान मुलांना तर खूप आवडतात. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.